नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचे काही नवीन नियम आलेले रिगार्डिंग तुमचे जे उत्पादन प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर आहे बघा, यासाठी काय हा व्हिडिओ आहे बघा. याच्यामध्ये काय करण्यात आलेलं, आता बदल करण्यात आलेले. जर कोणी पालक या ठिकाणी जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्याच्या पाल्याचं आता ऍडमिशन होणार आहे बघा, अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये. किंवा कोणता पाल्य जर या ठिकाणी जर ऍडमिशन बघत असेल तर त्याच्यासाठी पण काय असणार, हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय. मग कोणते बदल या ठिकाणी जे महाराष्ट्र शासनाने केलेले आपण सविस्तरपणे बघून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वात पहिले आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र शासनाचे महा डीबीटी 2.0 पोर्टल झालेले आहे आणि नवीन महत्वाचे यामध्ये काय करण्यात आलेले बदल करण्यात आलेले आहे. जर तुमची कॅटेगरी असेल बघा, एससी म्हणा, एसटी म्हणा किंवा एससीबीसी म्हणा, ईडब्ल्यूएस म्हणा, ओबीसी म्हणा, विजय म्हणा, एनटीबी, एनटीसी, एनटीडी किंवा ओपन म्हणा, तर तुमच्यासाठीच काय मित्रांनो हा व्हिडिओ आहे. कारण इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेणार तर ऍडमिशन नंतर काय की तुम्हाला शिष्यवृत्ती येते आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट होतो. तर यासाठी उत्पादन प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर बाबत काय शासनाने नवीन नियम या ठिकाणी केलेले ते सविस्तरपणे तुम्हाला थोडक्यात सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उत्पादन प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. व त्यासोबत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, बिलकुल स्किप करू नका. कारण जी माहिती मी तुम्हाला आता डिलिव्हर करणार आहे ती तुमच्याकडून काय होऊ शकते, या ठिकाणी स्किप होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायचे असेल एमबीबीएस, पीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी, तर आमचे जे सीट रिझल्ट अगोदर फुल होतात बघा. ओके, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. ज्यांना इंटरेस्टेड असाल त्यांनी काय करायचंय, लगेच 9639990770 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे. किंवा तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो, तर कमेंट बॉक्समध्ये लगेच तुमचा स्कोर आणि तुमची कॅटेगरी कमेंट करा. आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला लगेच सांगेल. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता या ठिकाणी या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येते. जसं की या नवीन प्रणालीचा काय उद्देश आहे तर बघा, अर्ज प्रक्रिया सोपी करण्यात आलेली आहे बघा आणि कागदपत्रांची जी संख्या या ठिकाणी कमी होणार आहे. आणि या ठिकाणी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, जलद तुमची काय होणार आहे, पडताळणी होणार आहे. कारण विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे, महा डीबीटी 2.0 नावाचा हा पोर्टल या ठिकाणी काय केलेला आहे, सुरू केलेला आहे. बघा, महा डीबीटी 2.0 पोर्टल मध्ये सर्व पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना एकाच पोर्टलवर आणण्याचा सरकारचा काय चालू विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी उत्पादन प्रमाणपत्राबाबत शासनाने काय घेतलं, या ठिकाणी मोठा बदल करण्यात आलेला आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे आता उत्पादन प्रमाणपत्र संपूर्ण कोर्ससाठी एकदाच लागणार. बघा, आता जो तुम्हाला उत्पादन प्रमाणपत्र आहे तुमच्या संपूर्ण कोर्ससाठी एकदाच लागणार. पूर्वीचा जर विचार केला तर दरवर्षी काय करावं लागत होते, नवीन सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावे लागत होते. पण आता प्रवेश वेळी एकदाच प्रमाणपत्र दिले की ते संपूर्ण अभ्यासक्रमासाठी काय असणारे, तुमचे वैध असणारे, ओके, व्हॅलिड असणारी. यामुळे विद्यार्थ्यांना वेळ वाचल्यावर कागदपत्राची गरज पडणार नाही आणि प्रक्रिया अधिक सोपी होईल. ओके, त्यासोबत नॉन क्रिमिलियर साठी मोठा अपडेट या ठिकाणी आलेला आहे बघा, मोठा बदल करण्यात आलेला आहे बघा. अपडेट ओबीसी, एससीबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आता वारंवार अपलोड करण्याची गरज कमी करण्यात आली आहे. प्रवेश वेळी वैध एनसीएल दिल्यास ते पुढील प्रक्रियेसाठी गृहीत धरले जाईल. फायदे: कमी कागदपत्रे, जलद अर्ज मंजुरी, विद्यार्थ्यांवरील तेवढाच काय होईल, शिष्यवृत्तीसाठी ताण कमी होईल. जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर काय करायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.